श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पुढील 6 सेकंदात इच्छा करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुम्हाला 5 मिनिटात चांगली बातमी मिळेल आणि तुमची सर्वात मोठी कठीण इच्छा पूर्ण होईल, जे ऐकून तुमचं मन आनंदी समाधानी होणार आहे. आजचा दिवस असा आहे की तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळणार आहे. ते प्राप्त करा. आज तुमची सर्वात मोठी मनोकामना पूर्ण होणार आहे. होय मित्रांनो, भगवंतावरती विश्वास ठेवा. जर विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. जेव्हा माणसाचा एखादा दात पडतो तेव्हा त्याची जीभ सतत त्या रिकाम्या जागेत जाते. त्याचे सर्व लक्ष पडलेल्या त्या दाताकडेच असते. उरलेल्या दाताकडे पूर्ण दुर्लक्ष होतो. जीवनातील प्रत्येक गोष्टीचा पण असेच आहे. जवळ कितीही असला तरी माणसाचं मन कमी असलेल्या गोष्टीतच अडकून बसते. आपल्याला बोलण्याचा सगळेच जण चांगलेच अर्थ घेतील असा भ्रमात कधीच राहू नका. आपण कितीही चांगले बोललो तरी आपल्या शब्दाचा अर्थ प्रत्येकजण त्याच्या स्वभावानुसार घेणार. जगण्यातील वेदना कमी करायचे असतील तर या गोष्टी तुम्ही शिकल्याच पाहिजे. काहीही आपलं नाही, काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाही. हे जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा तुम्ही आयुष्यात नक्कीच आनंदाने जगताल. सहमत असाल तर गॉड इज ग्रेट टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, बुद्धीच्या जीवावर आपल्याला श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जीवावर बुद्धिमान मात्र होता येत नाही. सुख आणि दुःख वाटून घेत जगलो तर नात्यातील आपलेपणाचा ओलावा कायम टिकून राहतो. सहानुभूतीला नुसता जिभेचा ओलावा पुरत नाही तर त्याच्यासोबत हृदयाचा ओलावा असावा लागतो. होय मित्रांनो, गैरसमज हा माणसाचा खूप मोठा आजार आहे, शत्रू आहे. याची लागण होण्यापूर्वीच माणसाने समजून घेण्याची या सवयीची लस टोचून घ्यावी. अहंकार आणि गैरसमज या 2 गोष्टी माणसाला त्याच्या जवळच्या माणसापासून, मित्रापासून दूर करतात. गैरसमज त्यांना सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही. सर्वात मोठं वास्तव्य हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात आणि वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात. त्यामुळे अशा तुम्ही लोकांपासून सावध राहा. लोकांचा विचार करू नका. आपल्या कर्मावरती लक्ष द्या. कर्म चांगले असतील तर भगवंताची साथ कायमच मिळणार. सहमत असाल तर देव माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश 2 जणांना शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही न कळतच पुण्याचे भागीदार बनता. मित्रांनो, आपल्याला जे मिळालं नाही याची यादी करता करता जे मिळालं आहे त्याचा उपयोग घेणं राहून जातं. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून सतत हसत राहा. विचार सोडा, चिंता सोडा. आपण आहात तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा. आनंदी राहा, सुखी राहा. भगवंताचे नामस्मरण करत राहा. विश्वास असेल तर स्वामी नामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, आपल्या कर्तृत्वाला यशाला चकाकी तेव्हाच मिळते जेव्हा प्रयत्नाचा पाया मजबूत असतो आणि व्यक्तीला आधाराचे स्थान तेव्हाच मिळते जेव्हा त्याची प्रत्येक कृती प्रामाणिक असते. तेव्हा प्रामाणिक राहूनच सर्व कामे करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. प्रत्येक पावलावर यश तुम्हाला नक्कीच भेटत जाईल. कधी आयुष्याचे धागे जर उसवले तर मित्राकडे जाऊन या. मित्र हे धाडशीचे शिंपी असतात. उसवलेले फुकट रफू करून देतात आणि असे मित्र आयुष्यामध्ये नक्कीच टिकून ठेवा. सहमत असाल तर माझा देव माझा पाठीराखा असेल
टाईप करा. मित्रांनो, एखाद्या चांगल्या व्यक्तीची परीक्षा कधीच घेऊ नका, कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला कधीच दाखवणार नाहीत. मात्र तुमच्या आनंदासाठी तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जातील. अंधारात वेळ घालवण्यापेक्षा ती वेळ दिवा लावायला द्यायला हवा. तसेच दुसऱ्याचा कमीपणा दाखवण्यात वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ स्वतःला मोठे बनवण्यात द्या. घरात असो किंवा प्रवासात आपण अगदी माफकच सामान घेऊन इच्छितो. वाढीव प्रवासाचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. अगदी हेच सूत्र आयुष्याचं हवं, म्हणजे आपलं जगणं सोपं सुकर होईल. आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल. पण उद्याच्या काळजीत सुख तुम्ही हरवू नका. चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमी सगळं सर्वोत्तम येत नाही, पण जे वाट्याला येतं त्याला सर्वोत्तम शोधून ते आयुष्य सादर करतात. यालाच आयुष्य म्हणतात. आपल्या माणसाला आहे तसेच स्वीकारणं आणि आपल्याला दोन्ही हाताने आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणे, हेच आहे जीवनाची परिपूर्ण परिभाषा. होय मित्रांनो, क्षितिजापाशी झुकते ते आकाश असतं, आसवाने जोड जाते ते प्रेम असतं, क्षणोक्षणी रंग बदलते ते जीवन असतं, आणि सुखदुःखाची देवाणघेवाण जिथे असते तिथे मनापासून जुळलेलं नातं असतं. मित्रांनो, गुरु आणि रस्ता दोघात एक साम्य असतं. स्वतः तिथे आहे तिथेच राहतात, पण दुसऱ्यांना मात्र त्याच्या ध्येयापर्यंत पोचवतात. आपल्या आयुष्यात पण असे गुरु नक्कीच असायला हवेत. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण करणे. ते विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही. प्रेम माणसावर करा, त्याच्या सवयीवर नाही. चुका त्याच्या विसरा, पण त्याला विसरू नका. कारण सध्या सरळ माणसाचा काही कोणता ब्रँड नसतो. साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात. जगाचा मालक सोबत असताना सीता मातेला मुठभर सोनं असलेला हरणाचा मोह झाला, आणि रावणाची अख्खी लंकाच सोन्याची असताना मात्र अशोकवनात प्रभू रामाची किंमत सोन्यापेक्षा मोठी आहे हे कळालं. त्यामुळे आपल्या जवळचे आहे त्याची किंमत करायला शिका. ते सोन्यापेक्षा कमी नाही, यात आनंद घ्या. जे नाही त्याचा मोह केला की दुःख पदरी पडणार, त्यातून आपल्याला सुख मिळणार नाही. भगवंताने आपल्याला जे दिलं आहे त्यातच समाधानी राहा, आणि भगवंताचे तुम्ही कृतज्ञ माना, कारण तुम्ही भगवंताचे प्रिय आहात, आणि भगवंत प्रिय भक्ताच्या पाठीशी कायम असतात. सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट बॉक्समध्ये मी देवाचा लाडका भक्त आहे असे टाईप करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.